नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीमधील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 383वा भाग. पहिल्या 3 जरा विनोदी कविता आहेत आणि त्यानंतर चौथी आहे कविता श्री गोस्वामी तुलसीदास रचित हनुमान चालीसावर आधारित मराठी काव्याचा. तर ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका मित्राची आई वारली म्हणून त्याच्या घरी जायचे आहे, पण मला कळतच नाही आहे की कसं जायचं आहे. म्हणजे त्याच्या घरी कसं जायचं ते मला ठाऊक आहे, पण त्यावेळेस चेहरा कसा करून जायचे आहे तेच कळत नाही आहे. मला खूप दुःख झालं आहे असा चेहरा करायचा आहे की ती वेदनेतून सुटली असा हायसा चेहरा करायचा आहे की अशा प्रसंगी यायची रीत आहे म्हणून मी आलो आहे असा चेहरा करायचा आहे का त्या कुटुंबाबद्दल आपलेपणा आहे असा करायचा आहे की मी गेलो नाही तर लोक काय म्हणतील असा चेहरा करायचा आहे का मी आईसाठी मनापासून प्रार्थना करतो आहे असा करायचा आहे. मला कळतच नाही आहे की मी तिथे गेलो तर कसं जायचं आहे. आता दुसरी कविता आहे. एक जण आपल्या मित्राला म्हणाला, तू खरं म्हणजे मूर्ख नाहीस याची मला खात्री आहे, पण तू मूर्खासारखा वागतोस हेही तेवढेच खरे आहे. तू ज्या कोणामुळे असं करतोस त्याचं मला खूप खूप कौतुक आहे, कारण तो आपलं काम अगदी चोख करतो आहे. आता तिसरी कविता आहे. श्री गोस्वामी तुलसीदास रचित श्री हनुमान चालुसा ह्या काव्याचा सोपा अर्थ थोडक्यात ह्या काव्यातून सांगितलं गेलं आहे आणि त्यानंतर त्यामधील गर्भित अर्थ पण सांगायचा प्रयत्न केला आहे. हे करता करता हनुमानाचे चरित्र अलगदपणे सर्व काव्यातून उलगडून दाखवले आहे. तर त्यातील पहिला दोहा आहे. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी. श्री गुरूंच्या चरणांच्या धुळीच्या स्पर्शाने मनाचा आरसा स्वच्छ होतो, पवित्र होतो आणि मग मी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशी 4 फळं देणाऱ्या रामाच्या निर्मळ आयुष्याचं वर्णन करतो. यानंतर हेच थोड्याशा विस्ताराने. भाळी गुरुचरणांची धूळ मने साफ करती, रामाचे गुण गाता गाता मिळती 4 मुक्ती. गुरुच्या आशीर्वादाने सुरुवात नेहमी होते, दया शांतीचे रूप गुरुचे सीता माता असते. राम कथेतील मुख्य गुरु सीताची असते, तीच साऱ्या राक्षसांना मुक्ती देऊ करते. सीतेच्या आशीर्वादाने हनुमान शिकत जातो, कुणाला काहीही करणे तो संभव करतो. सीता केवळ गुरुच नाही गुरु बनवित जाते, तिच्या कृपेने कोणीही गुरु बनू शकते. सारा वैष्णव संप्रदाय असाच तर असतो, सीतेपासून लक्ष्मी तिच्यातून वैष्णवही बनतो. चिखलातून कमळ उगवते ते सुंदर बनते, गुरुचरण रजस्पर्शाने कोणीही कमळ बनते.
मनावर धूली कण जमता सारे धूसर होते, जे असते ते सारे अस्पष्टच दिसते. गुरुचरणांच्या धूलिकणांनी मन नजर साफ होते, रामही दिसतो आणि स्वतःचे अंतःकरण दिसते. गुरुचरणांच्या स्पर्शाने जाणीव स्वतःची होते, सेवा करणे हाची आपुला धर्म असे कळते. गुरुचरणांच्या स्पर्शाने प्रभूची लीला गाती, वर्णनात हनुमानाच्या रामाचे वर्णन करती. भक्त रामाचे वर्णन करतो, राम भक्ताचे करतो. दोघांपैकी प्रत्येक जण धन्य होऊन जातो. सीता हनुमानाला आपला पुत्र आहे म्हणते, भक्ती केली तर चारही मुक्ती सहज मिळते. सलोक समीप सरूप सायज्य चारी मुक्ती असती, धर्म अर्थ काम मोक्ष याही चारी असती. भक्ती हवी आम्हाला तर मार्ग कोणता असतो, कर्म ज्ञान योग जप हाच मार्ग असतो.